हाँ बस 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 गाराली डुलूचा कोणाचं आहे हा तुझं नाही ते माझं आहे मी घेऊन जाणार मी घेऊन जाणार सो हे गाइस वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता आपण चाललोय मुंबईला. आता आपण पहिला जायचं मामाकडं. मामापासून मग मामा पण येणार आहे मुंबईला. तर तिथनं आपण मुंबईला जायचं आहे कारण तिथं आता बहीण आहे मुंबईमध्ये राहायला. तर बहिणीकडे आपण जायचं आहे उद्या आणि परत यायचं आहे रिटर्न पुण्याला. तर आता आपण जाऊया किती वेळ लागते बघूया. आता पहिला मामाकडे जाऊया म्हणजे तुला डायरेक्ट मुंबईला जायचं. सो गाईज आता मामाच्या इथं पोचलोय मी आणि इथं पण येऊन झोपलेलं जरा वेळ. मम्मीसाठी वाट बघाल तर मम्मी ड्युटीवरनं आल्यावर तिकडं मुंबईला जायचं होतं. तर आता वाजल्यात 5:15 वाजल्यात. तर आता आपण जाऊया मामाच्या नावावर लागल्यात. आता आपण पण आवरूया आणि जाऊया आपण डायरेक्ट मुंबईला. तर गाईज बघा केवढं गवत वाढले. पहिला केवढं गवत नव्हतं. आता बहीण जरा डीमार्टला गेल्या बाहेर काहीतरी साहित्य आणायला. तर अजून आलीच नाही बहीण. त्यासाठी थांबले आम्ही सगळेजण. जरा गार्डनमध्ये आले. लय दिवसानं गार्डनमध्ये आले. थांबल्यात सगळीजण वाट बघत. अजून कुठे यायलाच नाही. ही बघा ही पण येणार आहे मुंबईला. सो काय आता आम्ही बाहेर पडणार. आता जरा गाडीतून हवा भरायला लागले आणि आता वाजल्यात 6:30. आता पोचायला किती वेळ लागते बघूया. 100 किलोमीटर आहे इथनं पनवेलला जायचं आहे. प्रॉपर मुंबईमध्ये नाही. तर आता बघूया किती वेळ लागतो आपल्याला जायला. तो काय आता आपण फायनली पोहोचलो इथं पनवेलमध्ये. गाड्या जाईन लावल्या इथं. आता तर जाऊया आपण वरती घरी. अभ्यास केल्यावर स्कूलला जायला लागते. जाणार मग तू मम्मा सोबत जायचं नाही स्वतः जायचं एकटंच जायचं का ना. मम्मा येणार नाही दररोज तुला सोडायला. अरे मम्मा पण पाहिजे तुला मग स्कूलमध्ये. मग टीचर मारतील की तुला मम्माला घेऊन गेल्यावर. टीचर मारतील की मम्माला घेऊन गेल्यावर तुला का. मम्मा येणारच नाही. मी मम्माला सांगणार मामिका सोबत जाऊ नको म्हणून. सांगू मम्माला सांगू मामिका सोबत जाऊ नको म्हणून. मम्माला नाव सांगणार माझं. मम्माला नाव सांगायला गेलं. मम्मा काय म्हणली. या तुझं तू जा म्हणली मम्मा. मम्मा येणार नाही तुझ्यासोबत. बस आता. मग तू अभ्यास करणार आता ना. का नाही करणार अभ्यास. तुला काय पाहिजे. स्केच पेन पाहिजे तुझे आणि काय पाहिजे. अभ्यास पाहिजे तुझा. नोटबुक म्हणायचं तुला हे पाहिजे. तुला पाहिजे. तुला काय आहे हे. लाईट सगळ्यांचीच गेली असते ना. इथं फोन आहे इथं असं ते दिला ते कुठं सो गाइस आता बहिणीने जेवण बनवले. घरातली लाईट गेल्यामुळे आम्ही आता सगळीजण आता गॅलरीमध्ये बसलोय जेवायला. पॉपलेट, सुरमई, फ्रॉन्स, सोलकढी, रस्सा सगळं आता बहिणीने बनवले. काय त्याच्या टेडीला कधी काहीतरी झाले. ॲक्सिडेंट झालाय ना त्याच्या टेडीचा. कुठे झाला ॲक्सिडेंट. नाही कुठे झाला.
गाडीवरनं पडलं ना? कुठं पडलं गाडीवरनं? मुंबईला. मुंबईला पडला. मुंबईमध्ये पडला. आता सगळे हेल्थ चेकअपचं साहित्य काढले. आता आपण चेकअप करायचं. कसं करायचं हे? कसं घालायचं? हां असं करायचं. झाला आता बरा? बरा झाला टेडी? तू काल मला बोललेलं नाही. झाला बरं. The next day. सो काय आता आम्ही उठलोय. किती वाजले? आता 12:30 वाजले आहेत. आणि आता आपण आवरूया आणि परत जायचं पुण्याला. ही बघा सकाळी उठल्या लवकर आवरल्या उठून आणि दीदीनं आज पालक पनीर बनवले. मी चपात्या बनवायला लागले. सो काय आता आपण आवरूया आणि तुम्हाला भेटत थोड्या वेळ. कोणाचं आहे? हा तुझं नाही ते माझं आहे. मी घेऊन जाणार. मी घेऊन जाणार. हे घे. सो काय आता आपण फायनल चाललोय पुण्याला. जेवण त्यांनी झालं तर काय आता आपण जाऊया डायरेक्ट रवाना होणार. बाय बाय. ते रुसले आता. सो काय आता 3 वाजलेत. आता पोचायला किती वेळ लागते बघूया आपल्याला. तुम्हाला दाखवतो. सो काय आता आम्ही पोचले पुण्यात. म्हणजे मामाच्या घरात इथं पोचले. 5:30 वाजता पोचलो. 5:30 वाजले आता. आणि 3 वाजता आम्ही बाहेर पडलेलो. 2.5 तास तरी लागले आम्हाला पोचायला. तर आणि परत इथनं आपण जायचं आहे आपल्या घरी. सो काय आता मामाच्या इथं पोचलेलो. आता परत चाललो आम्ही घरी. कारण आता उद्या कॉलेज आहे. त्यामुळे आज जायला पाहिजे लवकर. आणि तर आता आपण जाऊया परत घरी. सो गाइस आता सगळं फिरून देऊन झाले आणि आता घरी आलोय. आता उद्यापासून परत कॉलेजला जायचं. आणि तर आजच्यासाठी फक्त एवढंच. तर आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.